हे बघा आता या जंगलामध्ये आश्रम आहे पहा. आणि या आश्रमात आता मी आहे बघा इथं, म्हणजे अमरकंटकच्या पुढं गणेश आश्रम म्हणून. हे बघा इथं किती पाऊस चाललाय बघा. हे असा दुमदुम पाऊस चाललाय, इथं गाराचा पाऊस पडतो. खरंच म्हणजे बघा तिकडे एक असं कोपे आहेत, म्हणजे अशा साधू लोक राहतात तिथं पण ते आहे. तिथं तपश्चर्यावाली लोक तिथं असं जंगलात कोप्या करून राहतात बघा. इथं आहे इथं एक जंगलात कोपी आहे बघा. इथं एक राहतात साधू. तिकडं तिथं एक पलीकडे कोपी आहे बघा. त्या कोपीत पण साधू राहतात बघा. तिकडे सगळे साधू संत मंडळी आहेत जंगलात राहतात बघा. इथं या अमरकंटकमध्ये हे असं आहे बघा. हे अमरकंटक आणि इथं हे आश्रम आहे. आणि आश्रमात मी थांबलेलं आहे बघा. आणि पाऊस तर बघा असा भरपूर पाऊस चालला आहे. हे बघा हे साधू महाराज येते तपश्चर्या करणारे. खरोखर म्हणजे यांचे बघा किती हाल. आता हे 4 महिने पाऊस इथंच थांबणार बघा. आता हे कोप्यामध्ये कोप्यामध्येच थांबणार बघा. मी पावसामुळे इथं आश्रमात थांबलोय बघा. खरं म्हणजे आज भीती वाटते, पण आता इलाज नाही. आता काय इथं दुसरीकडे काय जंगलात जंगल आहे सगळं, त्याला इलाज नाही आता. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. आजचा ही रात्र कशी जाईल हे कठीण काम आहे. इथं यांना काय बोलता येत नाही, ती बोलत नाही, काय नाही काय नाही. आणि मी आपल्या सगळे बघा इथे कॉपेवाडी लोक आहेत आणि इथं थांबले बघा त्या पावसामुळे. पुढं जाताची आहे ना. लय परिस्थिती आजचा, सगळ्यात आजचा दिवस लयच कठीण गेला बघा. लय भारी. मग आता हे रात्र आता कशी अशी आता बसून उजाडायची बघा. आता खरं आहे. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. बघा बघा खरं म्हणजे ही एक तपश्चर्याची माझी. आजचा सगळ्यात आजचा दिवस मला लईच म्हणजे उदास दिवस चालला आहे. तिथं काहीच करवाना. आता हे रात्र काढायची मला इथं. नर्मदे नर्मदे बरं आहे. चला माही आहे काय कसं तसं राहायचं. हे बघा आता आम्ही आश्रम जय हिंद जय महाराष्ट्र, गुरुदेव दत्त, रामकृष्ण हरी. हे बघा आता आश्रमातून बघा आता मैयाच्या बगीचं पाणी जलबती करण्यासाठी आलो बघा. आता रात्री पावसाने फार त्रास दिला, काही जेवण पण नाही मिळालं, झोप नाही आली. मग सकाळीच बा उठून लवकर म्हणलं चला आपलं पुढं मार्गाला निघालो बघा. आणि आता आलो इथं. तर आता हे मैयाच्या बगीचा आता इथं येऊन जलबदली करायचं. आज अक्षय तृतीया आहे, त्या मुहूर्तावर आज इथं संपूर्ण पूजा अर्चा करू. मग नंतर दक्षिण तटाला मार्गस्थ व्हायचं बघा. तर आज माझा संकल्प आज इथं उत्तर तटाचा पूर्ण होईल आणि दक्षिण तटाला लागल्यानंतर मग ओंकारेश्वरला पूर्ण होईल. तर आज अक्षय तृतीया फार महत्त्वाचा दिवस आहे पहा. खरोखर म्हणजे आज इथं म्हणजे एक भाग्य, म्हणजे आज अक्षय तृतीया येण्याचं भाग्य लाभलं मला. नर्मदे हार, नर्मदे हार. महाराज माझ्यावर आले बघा इथं. आणि हे बघा इथं नर्मदे मैयाचं हे मंदिर आहे बघा. इथं बग्या, हे मायकी बग्या म्हणतात बघा ते ठिकाणी बघा. इथं आम्ही आता पोचलोय पहा. हे माईची बग्या. खरोखर म्हणजे आता हे प्रथमच येण्याचा योग आहे बघा इथं. तर आता इथं आल्यानंतर बघा आता ही पूजा अर्चा करून आम्ही दक्षिण तटाला जाणार आहेत. हे बघा हे आमचे खास जोडीदार हे गुजरातचे आहेत बघा. हे यांनी मला भरपूर सेवाभाव दिला बघा. यांनी मला खरोखर म्हणजे त्यांचे आभार, धन्य नर्मदे हार, धन्यवाद मानले पाहिजेत. हां म्हणजे खरोखर असा सेवाभाव ह्या परिक्रमेत मिळतो बघा. खरंच म्हणजे धन्य झालो माझी परिक्रमा. खरंच म्हणजे अशी चांगली माणसं मला भेटली बघा या परिक्रमेत. तर खरंच म्हणजे आधी समाधान झालं बघा.
खरं बा आता आता आमची आता ते आता चतुर्मास आहे त्यांचा, त्यामुळे ते इथंच थांबणार आहेत आणि मी पुढं जाणार आहे. तर असं आहे बघा आता हे. पण आता परत आमचे फोन वगैरे होत जातील, आहे का नाही. फोन तर होणारच आमचे फोन चालू राहतील, तसे काय अडचण नाही. आता इथून ती चतुर्मास आणि मी पुढं आजचा दिवस आहे बरोबर दुपारपर्यंत. धन्यवाद. नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा आता इथं आपण मैयाच्या बग्गीमध्ये आलो आहे. पाहतो महाराज लोक पण आले जाऊन बरोबर. आरती चालू आहे बघा आता इथं. हे बघा इथून हा पूल आहे बघा परिक्रमा मशीनला यायसाठी. येणारी लोक म्हणजे उत्तर तटावून येणारी लोक ह्या मार्गे येतात बघा. अशी इकडून येतात बघा ह्या जंगलातून आणि ह्या पुलावरनं आतमध्ये प्रवेश करतात. आणि इथं समोर इथं कुंड आहे. या कुंडामध्ये हातपाय धुवायचे, तेव्हा तिथे गेले ते. आणि तिथून मग इकडं वरती जायचं. मग त्या आश्रमात बॅगा वगैरे ठेवायचं आणि इथं पूजा. आणि इथं बघा पाणी बदली होतं आणि इथं पूजा होती बघा. इथं याचं मैयाच्या बगीचं हे पाहायचं. इथं पूर्ण झाडी. हे पाय माईच्या बगीचं मंदिर आहे पहा इथे. आणि वरती आश्रम आहेत राहण्यासाठी. तर आता मी बॅग आश्रमात ठेवलेली. हे बॉटल आणतो आणि इथं पांजेल बदली करतो आणि जातो. हे बघा हे आश्रम आहेत सगळे असे राहण्यासाठी, परिक्रमा मिशनसाठी. हे मंदिर आहे पहा, बगिया, मैया की बगिया. मैया की बगिया, मैया की बगिया. सुंदर असं बघा झाडीमध्ये मंदिर आहे. मई की बगिया. इथं बघा हा दक्षिण तट. हा दक्षिण तट इथून चालू होतो बघा असा. आणि हे इथं मई की बगियाचं इथं आश्रम आहे. इथून वरती आलं की इथून असं बघा इकडं जायचं मैयाची बगिया. हे दक्षिण तट चालू. हे बघा आता पूजा वगैरे झाली आता. आणि आता आश्रमातून इथं मी ह्या आश्रमात बघा आता इथं मैयाच्या बगीचा इथं हे आश्रम आहे. ते इथं थांबलो होतो बघा. आता इथून निघणारे पहा. आता हे सगळं आश्रम आहेत मैयाच्या बगीचे इथं थांबण्यासाठी. तर आता इथून आता पाणी बदली केलं, पूजा अर्चा झाली. आणि आता हा तट, तो पलीकडचा तट आहे, तो पुलाच्या पलीकडे तो उत्तर तट आणि हा इकडं दक्षिण तट मी आता पार केलेला आहे. तर आता निघालो. सरस्वती. आता मैयाचं बगीचं दर्शन घेऊन आता दक्षिण तटाने आता मार्ग चालू केला आहे बघा मी. हे सगळं बघा, हे सगळं जंगल आहे बघा सगळं इथं. आणि इकडं बघा हे खाली दिसतं आहे ते संपूर्ण दरी आहे. तर ते छत्तीसगड आहे बघा ते पलीकडं. आणि इथं एक छोटासा आश्रम आहे. पण इथं नको आता पुढं जाऊन थांबायचं कुठंतरी. तर हे असं आहे पहा इथं. हे बघा पुढं फार जंगल आहे
तर काही जोडीदार काही कोणी मिळाणार एकटा येतं तर म्हणलं कोणतरी पाठीमागून जोडीदार आल्यावर पुढं जावं. एकट्याला जरा थोडी जायला भीती वाटते म्हणून इथं बसलोय बघा. इथं हे काय इथं सगळं म्हणजे पुढं जंगलच आहे. काय एकटाच चाललो आहे मी. हे बघा सगळं जंगल. इथं बसलोय. नर्मदे हा. रात्री या पावसाने पण लय जोडपलं. 2-3 दिवस सारखा पाऊस चालू आहे. त्यामुळं काय जेवण पण नाही काही नाही. असं ताराबळ झाली इथून आता कधी बाहेर जाणे असं झाले. लईच उंचावरचं ठिकाण आहे नर्मदे यार. हे बघा केवढाले दगड आहेत बघा. हे जंगल हे सगळं जंगल आहे बघा सगळं. इथं मी एकटाच चाललो आहे. आता हे सोनमोडा किती लांब आहे काही कळायला मार्ग नाही. पाऊस बघा पाऊस फुटल्यागत झाला आहे. पाऊस येईल आणि माझे जोडीदार ते सुटले बघा. ते थांबले उत्तर तटला आणि त्यांची कारण 3 वर्षाची परिक्रमा आहे. त्यामुळं आता मी एकटाच आहे बघा. आता तरी एकट्याला आता लईच अवघड झालं आहे बघा. हे बघा काय डोंगर आहे बघा. हे सगळं दरी खुरी. आणि आता मी सोनमोडाला आलो पहा. आता इथं आश्रम बघायचं कुठं आहे नाहीतर काहीतरी. हे बघा हे वानर साहेब बसल्यात माझ्या पुढं. हे काय आता इथं काहीतरी 1-2 दिवस झाले जेवण नाही. आता इथं काहीतरी नाश्ता करतो. हा इथं समोर दिसते काहीतरी. इथं नाश्ता करतो आणि मग पुढं पाहतो. कारण आता आश्रमात आहे काहीतरी पाहावं लागेल. नर्मदे हार हे सगळं जंगल मार्ग आहे. जवळजवळ 100 किलोमीटरचं जंगल आहे. तर ते हे दक्षिण तटावर नर्मदे मायाचं मंदिर आहे बघा. आणि इकडून हा परिक्रमा रोड आला बघा सोनमुंडावरून. आणि आता इकडून हे जाणार बघा. आता इकडं परिक्रमा मार्ग म्हणजे मंडला तसंच म्हणजे हा रोड आहे परिक्रमेचा. तर मी आता इथं नर्मदे मंदिराच्या तिथं बसलोय बघा. तर आता इथं आराम करून आता निघणार आहे पुढे. आश्रम बघून थांबणार आहे. नर्मदे हार नर्मदे हार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नर्मदे हार. जय हिंद जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा मी आज उत्तर तट पूर्ण करून दक्षिण तटाची परिक्रमा चालू आहे पहा. आत्ता दिंडोरी रोडने चाललो आहे. हे पाऊस पण बघा फुटला आहे. आणि आता जवळचं कोणतं तरी आश्रम बघून थांबावं लागेल बघा. तर चाललं आहे बघा या परिक्रमेचं. जोडीदार नाही कोण एकटाच आहे. तर जरा जंगलात आहे सगळं जंगल आहे. पुढं जायला भीती वाटते व्हा. नर्मदे हार. हे सगळं जंगल आहे बघा. आणि ह्या जंगलातून मी एकटाच चाललो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आश्रम आता फार पुढं आहे. किती काय सांगता नाही विचारायला सुद्धा कोण नाही. अरे राम. आता कसं जायचं. पाऊस यायला लागला आहे बघा. इथं पाऊस बघा. हे पाऊस यायला लागला आहे. आणि आता इथं काय वस्ती नाही काय नाही काय नाही अशी अवस्था आहे बघा इथं. हे असं आहे बघा. तर अवघड परिस्थिती आहे आता. हवा पाऊस गरजतोय. हे बघा पाऊस गरजत पाऊस आला आहे. आणि इथं आता काही नाही. आता काय बघू आता नर्मदा माया काय करते ते. आणि आश्रम तर अजून पुढे किती काही विचारायला पण कोण नाही. आणि जोडीदार पण आहे आज. अशी अवस्था आहे बघा आज माझी. नर्मदे हार नर्मदे. आता मला जंगलात जनावरं चालणारी भेटली बघा. तर त्यांनी सांगितले म्हणजे जवळचे जा म्हणजे काही नका काळजी करू. नाही तर तुम्हाला मी आलो असतो बरोबर. पण आता काही इथं एकटाच या जंगलात चाललो आहे. पण हे म्हणले बाबा काय नका घाबरू काय नका बिनधास्त जा म्हणले. तर आता निघालो आहे बघा. ही जनावरं चालणारी आहेत बघा. इथं भेटली जंगलामध्ये. हे सगळं जंगल आहे बघा.
हे भेटले लोक मला इथं हे जंगलामध्ये. हे बघा सगळं जंगल, सगळं जंगल हे बघा हे. आणि याच्यातून मी चाललोय. पण काहीतरी आता उद्या काहीतरी निर्णय. पाऊस येतोय आणि आश्रम आता दिसतोय. आज समोर आश्रम दिसतोय आणि माई आहे. तर आता काय पुढं जाण्यात उपयोग नाही. आता इथंच थांबायचं आहे. तर बघा हे पाऊस पण लय जोरात, वारं पण लय जोरात चालू आहे बघा. हे असं वारं चाललं आहे बघा. हे बघा हे वारं काय चाललं आहे. पाऊस येईलच आता. पाऊस आला काही कमी नाही. रोज पाऊस. आज 4-5 दिवस झाले रोजच पाऊस आहे बघा. आता हे आश्रम असला तर बरं, नाही तर मग आता इथं काही करून आता इथंच थांबावं लागेल. कारण पुढे जाणार हार